अकरुणावाले भक्तवंच कल्पतरू तडद्वीत त्रिशूळधारी डमरुळधारी श्री भोलेनाथाच्या चरणी वंदन। उपस्थितीमध्ये सर्व असणारे माता माऊल्या पुरुष वर्ग, सर्व साधू संतांच्या चरणी वंदन, श्रोतेवर्गांच्या चरणी वंदन। श्री क्षेत्र वन मारुतीच्या दरबारामध्ये बसून आपण गेल्या 5 दिवसापासून सुंदर अशी शिवकथा श्रवण करीत आहोत। आज आपल्या या शिवकथेचा सज्जनानो 6वा दिवस आहे। 6व्या दिवसामध्ये तुम्ही आम्ही एकत्रित येऊन पदार्पण करतो, आपलं परम भाग्य आहे। शास्त्रामध्ये 6 शास्त्र सांगितलेले, अशी ही गोड कथा, आपल्या कानाला तृप्त करणारी कथा शिवकथा आहे। तिकडं कोणीतरी शहाण माणूस जाणे, एक जण त्या पोराकडे, तुम्हाला ऐकू येत नाही का? ती जाण कोणतरी, सगळ्याला थोडा आदेश द्या, त्याला ते बंद कर म्हणावं, तुझ्या टायमाच्या टायमाला तू चालू ठेव म्हणावं। हर हर महादेव। अशी ही सज्जनानु शिवकथा आहे। उपस्थितीमध्ये सर्व मायबाप श्रोते मंडळी, तुम्ही घर सोडून आला, तुमचं सोनं व्हावं ह्या भावनेतून सांगतो। परमार्थ करणं एक आपला धर्म आहे आणि परमार्थाला पाणी घालणं सुद्धा आपला धर्म आहे। सप्ताह म्हणा किंवा इथलं कुठलंही कार्य म्हणा, हे काही एकल्या माणसाचं काम नाही। इथं जोही मनुष्य येतो आणि तुमचा साया असा आहे, तुमचं कष्ट आहे, असं नाही म्हणायचं की कष्ट आहे, कष्ट आहे तेव्हा तुम्ही इतक्या लांब येता। भगवान शंकराचं चरित्र दादांनो तुम्हाला श्रवण करायला कलियुगात भेटतं, हे तुम्ही भाग्यवान आहे। आणि आपलं कल्याण कशात आहे? कारण कल्याण करणारा जर देव कोणता असेल तर महादेव आहे। असं कल्याण होऊ शकत नाही माणसात। शुभम येती कल्याण। आणि शुभ कार्य करण्यासाठी सुद्धा माणसाकडे सज्जनानो माणूस दुसऱ्या कामाला वेळ देतो, चांगल्या कामाला वेळ देत नाही। सहज म्हणलं तरीही वेळ भेटत नाही। पण तुम्हाला एक खरं सांगू का, दिवसाचे किती घंटे? मी फक्त दिवसाचं बोलतोय। किती घंटे? 12 घंटे। 12 घंट्यातली तुम्हाला देवासाठी तुम्ही किती वेळ देणार? बोला। असं सरा मामा इकडे, असं इकडे, दंडाकडे बसून कथा ऐकू ना, इकडे पाप असते पाप। चला, माझ्या प्रश्नाचं उत्तर काय? तुम्ही देवासाठी 12 घंट्यातले किती वेळ देणार? ठीक आहे, 12 घंट्यातले तुम्ही मला वाटतं देवासाठी 1 घंटा देऊ शकता का? नक्की 1 घंटा। एखादा माणूस म्हणतो महाराज तेवढा कुठं वेळ आहे आम्हाला? होय, आमच्याकडे तेवढा वेळ नाही ना महाराज। तुम्हाला एक खरं बोलू का, तुम्ही 12 घंट्यातला 1 घंटा जर देऊ शकत नसाल, उदाहरणार्थ, तर 1 घंट्यामध्ये किती मिनिट असतात? 60, बरोबर? 60 मधून तुम्ही काय करा, फक्त 30 मिनिट वेळ द्या। किती मिनिट आहे तुमच्याकडे वेळ? तुम्ही माना हलवितात, हे तुम्हाला लागू पडत नाही, कारण तुम्ही वेळ दिलाय। ज्यांना परमार्थ काय म्हणते हेच माहित नाही, त्याच्यासाठी बोलतो महाराज। घरी बसून राहतो माणूस, मंदिरात कधी दर्शन घ्यायला जात नाही।
हो, परमार्थिक हौशा मावल्या पाहिजे. माणसाच्या रक्तामध्ये परमार्थ असला ना, बांधून ठेवलं घरी तरी पण ती कथेला आल्याशिवाय राहत नाही. का खोट आहे? सखूबाई कळती का तुम्हाला? सखूबाई नवीन लग्न झालं तिचं, इकडं लक्ष द्या. नवीन लग्न झालं, ती नांदायला घरी आली, सासरी आली. पण जुन्या काळात नवरी नांदून म्हणजे नवरी नांदायला आल्या होती काय बसून राहत होती काय? बोला ना. जुन्या काळात बसून जमत होतं का आलेल्या सुनाला? नाही नाही नाही, लगेच काहीतरी हातात झाडू घ्या, भांडी घासा, काही ना काही काम करावं लागत होतं. मग ते हळदीचं अंग असलं तरी चालतंय. म्हणून ती घरचा कचरा थोडासा टोपल्यामध्ये घेऊन, काय म्हणतो आपण तिकडं, उकांडा म्हणतो ना, ती उकांड्याच्या साईडला चालते. पण तिथून एक वारकऱ्याची दिंडी चालली होती, ज्ञानोबा माऊलीचं भजन करीत चालली होती. वारकरी कुटुंबात जन्माला आलती, म्हणून तिला परंपरा वारकरीची असल्यामुळं ती ज्ञानोबा तुकोबाच्या भजनामध्ये पागल झाली. तशीच ती पंढरपूरला गेली माऊली. आता तिच्या डोक्यात आहे का मला नवरा आहे, मला सासरा आहे, सासू आहे, माझं हे घर नाही, मी माहेरी नाही, मी सासरी आले, हे सुद्धा तिच्या डोक्यात नाही. पण ती कुठे गेली? पंढरपूरच्या मालकाच्या वारीला निघाली. आता पंधरवाड्याचा खेळ होता सगळा. 15 दिवस वारकरी होऊन ती गेली. पण हा बोजा झाला देवाच्या डोक्याला. बरेच म्हणतात देव आपल्यासाठी काय करतोय. आणि तुम्हाला एवढं सांगतो, कथा मनोरंजन म्हणून कधी ऐकत जाऊ नका. चलाकडे आपला टाइमपास होतोय कथेत, हे मनात कधी आणू नका. टाइमपास तमाशात होत असतो, कथा कीर्तनात नाही. आणि ज्यांना तमाशामध्ये म्हणजे कीर्तनामध्ये टाइमपास पाहिजे ना, त्यानं कथेत कधीच यायचं नाही. तुमचे विचार बदलण्याचं साधन आहे, नाही जीवन जगण्याचं साधन आहे कथा. आणि कथा श्रवण करणं एक तुमचा धर्म आहे. गेली ती पंढरपूरला, सत्यनारायणाची पूजा झाली. आता सखूबाई नसलो कशी होईल? विटेवरल्या मालकाला चिंता झाली. जशी टोपलं घेऊन गेली ती उकांड्याकडं, तशी टोपलं घेऊन देव घरी आला तिच्या रूपात. झोपल्या का मावश्या? जागे आहेत ना तुम्ही? वा वा वा, देव तुमचं लय चांगलं कर. लक्ष देऊन ऐक. ती घेऊन आली. सोन्यासारखे माणसेत लक्ष देऊन ऐका. आपलं भजन करण्यासाठी सकू स्वतःच्या संसाराकडनं पाहता पंढरपूरच्या मालकाचा रस्ता धरला. हे देवाच्या डोक्यात आलं. देव तिच्या रूपात घरी आला. सासू दारात बसलेली होती. आल्या आल्या सुनबाईला म्हणली, उशीर केलास तू? आता का ती म्हणी नव्हे, वारकऱ्याची दिंडी होती, नामुक होतं, तर मग ह्याला काही माहित नव्हतं. ह्यो काय नाही, गप बसला आणि घरी गेला मधात. दररोजच्या नेमाप्रमाणे जसं सुनाचं सासरी काम असतो त्या पद्धतीनं देव काम करायला. हो काय घर भाग्यवान असन ते, होय. हो, भांडी घासायचं काम, झाडू करायचं काम, संध्याकाळी सासऱ्याला पाण्याचा तांब्या भरून द्यायचा, सासूची सेवा करायची, सासूचे पाय चोपायचे, सासऱ्याची सेवा करायची, सगळ्या घराची सेवा करायची. नंतर संध्याकाळी पतीच्या सेवेला जायचं. कुणी झोपल्या काय? देव करतो हे देव. संध्याकाळची रात्र होती सज्जना. आता दोघा पती पत्नीचं काय संवाद असतो तुम्हाला सांगायची गरज नाही. संध्याकाळच्या रात्रीला दादानो, पती आनंदी होता, पत्नीचं सौंदर्य पाहून पती आनंद होता. अहो ती पत्नी नव्हती, भगवंत होता. देवाच्या रूपाची सीमा कोणी करा?
एवढं तेजस्वी रूप पाहिल्यानंतर पतीची इच्छा झाली आणि त्या रात्रीला दादानो देवाला त्या पतीची इच्छा पूर्ण करावी लागली सकूच्या रूपात येऊ. देव किती खाली येतो याचा अभ्यास करा बरं का. बरेच जण म्हणतात देव आमच्यासाठी काय करतो. तुमच्यासाठी तुमची वासना सुद्धा देव पुरवतो. माझे भगवान शंकर तुमची वासना सुद्धा पूर्ण करतो. तुमचा काम सुद्धा शांत देव करतो. मग मला सांगा आजूक देवानं काय करायचं. 2-3 दिवसाचा काळ झाल्यानंतर हप्ता निघून गेला की दादानो मग ते जरा वातावरण दिसायला लागलं सासूबाईला. हा दिवस गेल्यावर दिसतेत काय ते परिणाम तसा झाल्यावर कशाचं काय तिकडचा काला गोपाल काला झाला. चकून निघाली वारकऱ्या संघ. हे देवाला कळलं आणि गपचिप दिवस मावळायच्या टायमाला दादानो सकू घरी आली आणि देव बाहेर निघाला. पण आता ती जी खरी सकू होती ती देवाच्या रूपात गेली पण तिला काही काम करून देत नव्हती सासू. हिला तिला वाटलं आता काय चाललंय काय नाही काय म्हणती सासू काय म्हणते काही माहित नाही. आल्या आल्या उलट स्वागत केलं. सुकू 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 दमानी पाय आपट. आता भांडे घा नको 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 तू भांडे घासू नको. हा 2 जीवाची लेकर म्हणजे मायस तू भांडे घासू नको. हिनं डोकंच खाजवाय चालू केलं. हे काय लावलाय तमाशा. मालक बी तसं सासरा बी तसाच. घरात कुणी तिला कामच सांगिना. मनात विचार करेल आणि मग एक दिवशी सासू म्हणली आता कसं आहे हा तुला दिवस गेलेले तू कामाकडे बिलकुल लक्ष देऊ नको. फक्त 3 टाइम पोहे खात जा आणि मस्त बसत जा. मग हिच्या डोक्यात आलं काहीतरी झाल्यावर दिसतंय. पण तसं म्हणतो मालकाची माझी तर भेटच नाही. कस काय झालं. घर बंद केलं. सावळी मूर्ती समोर घेतली आणि पंढरीनाथाला सांगितलं हे पांडुरंगा अजून पतीचं मिलन नाही तर घरात ही जी चर्चा चालू आहे ही खरी किती आणि खोटी किती हे तुला मला सांगावं लागेल. घर बंद असल्यामुळे देव प्रगट झाला आणि सकूच्या समोर उभा राहून म्हणला सकू तुला कसं नाही कळलं की मी पंढरपूरला गेले महाग काय होईन म्हणून. त्या घरी तू नांदायला आलीस. नांदायला आलेली लेक जर त्या घरी नसेल तू जर वारकऱ्याच्या रूपात तू पंढरपूरला गेलीस तुझ्या मायबापाचा किती मोठा अपमान झाला असता. पोरगी नांदायला गेली पण पोरगी तिथून कुठेतरी गेली अशी चर्चा गावात होऊ नये म्हणून तुझ्या रूपामध्ये येऊन तुझं घर सांभाळायची जबाबदारी मी केली. तुझ्या सासूची तुझ्या सासऱ्याची तुझ्या घरातल्या प्रत्येक माणसाची सेवा मी केली. एवढंच नाही तर तुझ्या पतीची इच्छा सुद्धा मी पूर्ण केली. गर्भ तुझ्या पोटात नाही गर्भ माझ्या पोटात आहे. असं म्हणल्यानंतर डोळ्यातल्या धारा बंद व्हायना खाली गुडघ्यावर झाली आणि देवाला म्हणती देवा भक्तासाठी तू काय काय करतो. तर भगवान पंढरीनाथ म्हणतात माझ्या भक्तासाठी मी माझ्या भक्ताची बायको सुद्धा होतो आणि भक्ताचे काम करीत असताना लाज धरीत. कुणाचं बोलतोय मी. देवाचं. माणूस इथली चटई उचलायची लाज धरतो इतकं माणूस बावळट हे ध्यानात ठेवा. कर्म जर दादानो नियती म्हणजे कर्म जर चांगला असेल तर आपल्याला देव एक दिवशी फळ देतो महाराज. देव जर आपल्या परमार्थिक भक्ताचे काम करताना लाज धरीत नाही परमार्थिक काम करताना खरं सांगा आपण लाज धरायला पाहिजे का. याच्यासाठी सर्वांच्या पाया पडून सांगतो भाग्यशाली तुम्ही. कुठेतरी तुम्हाला देवाचं नामचिंतन श्रवण करायला लाभत आहे. कितीतरी असे घर असतील की त्यांना घराच्या बाहेर निघायची सुद्धा दादानो त्यांचे मालक किंवा त्यांचा परिवार परवानगी देत नाही. पण आपल्याला भेटते ना परवानगी. मस्तीत परमार्थ केला पाहिजे. म्हणून तुम्हाला देवा तेवढी धन्यवाद आहे. अशीच तुम्ही शंकराची मंगलमय कथा श्रवण करा.
नक्की भगवान शंकर तुमची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हर हर महादेव. हर महादेव. म्हणून पुन्हा 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 मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 30 मिनिटातलेही महाराज 15 मिनिटं द्या. किती? 15 मिनिटं. 15 मिनिटात बी तुम्हाला वेळ भेटत नसला ना, 15 मिनिटंही वेळ भेटत नसला हो, तर त्याच्यातले बी पुन्हा अर्धे कमी करा. खाली किती राहिले? 7.5. 7.5 मिनिट जरी तुम्हाला वेळ नसला तर त्याच्यातले पुन्हा अर्धे कमी करा. त्याच्यातले बी पुन्हा अर्धे करा. त्याच्यातले पुन्हा अर्धे करा. त्याच्यातले पुन्हा अर्धे करा. फक्त एक श्वास घ्यायची गॅरंटी तुमच्या ताब्यात राहील. ज्यांचा सत्कार का केला तुम्ही डोकं लावता. आपल्या या पवित्र ठिकाणी त्रिवेणी संगम, जिथं गंगा यमुना सरस्वती नांदते, श्री क्षेत्र वन मारुतीच्या या पवित्र अखंड हरिनाम सप्त्यामध्ये गरिबी परिस्थितीतून दादानो परमार्थाकडे ज्यांची वाटचाल आहे असे आदरणीय बापूराव एकनाथ कांबळे, गाव आहे इंजेगाव, दिवसभर मजुरी करून कष्ट करून दादानो आपल्या या अखंड हरिनाम सप्त्यातल्या शिवनाम यज्ञाला 5,051 रुपये दिलेत. सगळ्यांना जोरात टाळी वाजवायची, आशीर्वाद द्यायचा. असंच मोल करा. लेकर सोन्याच्या ताटात जीवन जगल्याशिवाय राहणार नाही, हा मारुतीचा आशीर्वाद. जनानो,
मी ज्या श्वासवर आलोय बोलू नका का बस बाळा खाली बस 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 बोलू नका इकडे लक्ष द्या मी काय बोलतो याच्याकडे लक्ष द्या तुम्ही टाइमपास करायला जर आला नसाल तर लक्ष द्या मान सुद्धा समोर बसणाऱ्या माणसाची अशी हालचाल नाही झाली कथेत बसलं ना मरण आलं तर चालेल पण उठलं नाही पाहिजे मला काय माहिती याचं वर्म राजा परीक्षितीला फक्त मरण दिसत होत काय म्हणला परीक्षिती ओ महाराज मी आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे कोण म्हणलं शुकाचार्य म्हणले राजा येडायस तू असा कोणता माणूस आहे की त्याच्यासाठी 8वा देवानं पैदा केलाय वार वय प्रत्येकाचा मरण 7व्या दिवशी पूर्ण आहे राम आहे 8वा म्हणलं की दादानं संपत झालं आणि तुम्हाला मी श्वासावर आणून सोडलंय हो 1 सेकंद सुद्धा दादानं माणसाचं खरं नाही तुझा वा तुझा क्या बात आहे कधीला वेड्या तुला गोडी
नमः पार्वती शिव हर हर जय भोलेनाथ शंभो। याच्यातून आपल्याला एकच घ्यायचे काय, ए दादा, रात्र गेली दिवस गेला, आयुष्य गेले जन्मा येऊन, काय केले? दिवस गेला, रात्र गेली, आयुष्य गेलं. आयुष्यात कधी दादाने हातानं दान केलं नाही. आवाजात बदल झाला बरं का. आयुष्यात कधी दान केलं नाही, कधी मंदिरात गेला नाही, कधी कथा कीर्तनात बसला नाही, कधी माणसाला गोड बोलला नाही, दादानं माणूस होता आलं नाही. इतकं जर आपण वाईट कर्म केलं तर दादानं खरं बोला, देव तुमच्याकडं कोणत्या दृष्टीनं बघत असं होय. इतकं सुंदर शरीर दिलं, हे शरीर जर समाजापुढे झुकत नसेल तर काय करायचं त्या शरीराचं सांगा. माणसानं अंगावर दागिने घातले म्हणजे माणसाचं सौंदर्य वाढत नाही, त्याच्या नम्रतेमध्ये सौंदर्य असतं. ज्याला या समाजामध्ये नाव मोठं करायचं ना त्यानं दादानं हो धार्मिक कार्य हातात घेतलं पाहिजे. उगाच माणसं नाव घेत नाही. हो, जो मनुष्य सतत दान करीत राहतो का, दान मुळे होतं काय, एक दिवशी तो माणूस श्रीमंत राजा झाल्याशिवाय राहत नाही. इतकी दान मध्ये पावर आहे दादानो. म्हणून दातात कधी झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो झाकल्या जात नाही, कारण तो दान सुर आहे. बोलो प्रेम से हर हर महादेव. ए परो खाली बसा. काल आपण कथेमध्ये किती गोड विषय पाहिला. दक्ष राजाच्या यज्ञामध्ये माता सतीनं स्वतःचं शरीर दादानं अर्पण केलं. पण असं पुराणात लिहिलंय काही, वरचं शिर होतं ते यज्ञामध्ये स्वाहा झालं, पण धड हाल 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 करू लागलं ना, हालचाल. म्हणून कुणीतरी म्हणलं की हे जिवंत होतंय पण ह्याला कुठलं तरी शिर बसवावं लागतंय. म्हणून बकऱ्याचं शिर बसवण्यात आलं. सुतजी सोनकजींना म्हणतात, ऋषियो आता सासरा बकऱ्याच्या रूपात जावयाची काय करणार आहे स्तुती. मी काल तुम्हाला सांगितलं ना कशी स्तुती केली मस्त. म्हणून भगवान शंकराच्या पिंडीपाशी गेल्यावर म्या करीचा म्या, तवा जावायचं सास म्हणजे सासऱ्याचं जमतंय. आठवण करून द्यायचं, भोलेनाथ तुमची निंदा तुमच्या सासऱ्यानं केली तर तुम्ही त्याला बकऱ्याचं मुंडकं बसवलं. आम्ही जर तुमची निंदा केली तर तुम्ही आमचा काय कार्यक्रम करता हे काही आम्हाला सांगता येणार. म्हणून तिथं गेल्यावर ती आठवण करून द्यायची आहे. चुकलं माय बाप. अहो निस्त्या शंकराचीच निंदा नाही, शेजारी जो माणूस आहे आपला शेजार धर्म त्याची सुद्धा निंदा नाही केली पाहिजे. अहो कशामुळं जळायचं शेजारण्यामुळं. एखादा 4 चाकीच्या गाडीत फिरत असला म्हणजे 2 चाकावाल्यानं घाबरायचं का, जळायचं का त्याच्यावर. त्याचं नशीब 4 चाकाचं आहे, आपलं नशीब फक्त 2च चाकाचं आहे, म्हणजे सायकलचं आहे आपलं नशीब. हा, बऱ्याच जणाला वाटतं माझ्या दारातून गाडी वाजवीत नेली ह्यानं. ए वागा, ते 2 मजल्याच्या इमारतीत राहते, तू पत्र्याच्याच घरात राहतोस. तुझं फक्त पत्र्यापुरतच तुला नशिबात तुझ्या देवानं दिलेलं आहे. त्याचा 2 मजली बंगला दिलाय, त्याचं नशीब चांगलं आहे. हा, एखाद्याला देवानं संपत्ती दिली, हा सुंदर सगळं ऐश्वर्य संपन्न जीवन दिले, हो गरिबानं त्याच्यावर जळायचं नाही का, त्याचं तकदीर चांगलंय, तुझं तकदीर बेकार आहे बिट्या. तुला सकाळी उठलं की तुझ्या खांद्यावर काय टिकाव आहे, तुला शेतात काम आहे, तुला तुझं कर्म करणे त्याला त्याचं कर्म करणे.
याच्यातून एक फॉल्ट निघतो. एखाद्या माणसाला देवानं दिलंय ना ती त्याला सांभाळताही आलं पाहिजे. देवानं रूप दिलतं. पिंगला नावाची वेश्या होती, खूप सुंदर रूप दिलतं, पण तिनं त्या रूपाचा वापर गैर केल्यामुळं तिच्या अंगाची दुर्गंधी सुटली. देवानं धन दिलतं, दिलं याच्यातलं नाही, दिलतं धन, पण त्या धनाचा यानं वापर कुठंच केला नाही म्हणून धनाला किडा लागला. जेवढं होईल तेवढं तुम्ही दुसऱ्याला दुखी नका करू, त्याला खुश करायचं काम करा. आपल्यामुळे जर एखादा माणूस चांगलं कर्माला लागत असेल तर त्याला साथ द्या ना तुम्ही. पण शेजारनी जळायचं नाही मावशव. तिने 10,000ची नाही 20,000ची घालू द्या. तिचं पारड तुमच्यापेक्षा जड आहे. बघा बाबांनी तर बेलपत्रच उपटून आण. धन्यवाद धन्यवाद. पारमार्थिक माणसाच्या अंतःकरणामध्ये उत्साह पाहिजे. तेव्हा दादानं तुम्हाला जे मनात कल्पना, मनात जी इच्छा करतात ते फळ देव तुम्हाला पदरात दिल्याशिवाय राहत नाही. हर हर महादेव. सुंदरतेने सज्जनानं दक्ष राजानं भगवान शंकराची स्तुती केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं दादानो दक्ष राजाचा यज्ञ पुनश्य दादानो उत्सवात साजरी केला आणि त्याचा शेवट गोड झाला. म्हणून दादानो निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. गोड असा गमतीचा विषय भगवान ब्रह्मदेव आपल्या मानसपुत्र नारदाला सांगतात. आज भगवान शंकर आणि माता पार्वतीचं लग्न लावायचं. कोण आहे हो? पार्वती ज्या यज्ञामध्ये दादानो प्राण तिनं सोडून दिला त्या यज्ञामध्ये तिची इच्छा एक होती. जन्म लूंगी मरूंगी, जन्म लूंगी मरूंगी, लेकिन भगवान शंकर को पती मनाऊंगी. मरताना दादानो माणसाच्या तोंडाला देवाचं नाव आलं पाहिजे. बऱ्याच जणाच्या महाराज मरताना संसार डोक्यात आहे. मी गेल्यावर कसं होईन पोराचं, मी गेल्यावर बायकोचं कशा व्हाय. कधी कधी आमची गुरुवारी विनोदानं सांगत असते, माणसं मरताना बी व्यवस्थित मरत नाही. एक म्हातार होतं, म्हातार आडवं पडलं बाजाव आडवं, पण त्याची वाचाच गेली. त्याला बोलता काही यायना गेलं. ते कसं करतं मामा? रामभाऊ श्यामभाऊ इथला नाही बरं, इथला रामभाऊ श्यामभाऊ म्हणले म्हणते महाराज थांबा तुम्ही खाली या तुम्हाला सांगतो. तसं काही नाही बाबा. आता त्या म्हाताऱ्याची वाचा गेली, आडवं पडलं. म्हातार पोरायला दोनही पोरं पळतच आले, दोन सुना पळत आल्या, दोन्ही पोरं जवळच आले. म्हातार आडवं पडलेलं होतं बाजावर. म्हातार फक्त राम्याकडून श्याम्याकडे बघत होतं. मी तिकडच्या इदारबाकडले राम्यान श्याम्या घेतो बरं का. हो मस्त ते राम्यान रामभाऊ श्यामभाऊ असे जवळ येऊन बसले. म्हातारा कसं करताय माहिती का? ए राम्यान श्याम्या काय बोलता येईना म्हणून म्हातारा कसं करतो? रामभाऊ श्यामभाऊला म्हणला नक्की म्हातार म्हणतं या भिंतीत काहीतरी ठेवलंय. कशाचं काय? घे पहारण, घे कुदळण, घे आणि पाड भिंत. पाडून टाकली सगळी भिंत. काही निघलं नाही, फक्त दगडन माती निघली, दुसरं काय निघलं नाही. पुन्हा म्हातारा डोक्याला हात लावतं, पुन्हा मग राम्याकडून श्याम्याकडे पाहून आता श्यामभाऊ म्हणला राम्या तुझ्यामुळे इकडची भिंत गेली, इकडच्या भिंतीत काहीतरी ठेवल्यावर दिसतंय. पुन्हा इकडची बी भिंत पाडून टाकली. जिथं बाज टाकली होती ते घरात मोठं घर होतं, पोरं राहत होते बारकाली घरात, त्याच्यात बी झोपता येत नव्हतं. पण हे म्हाताऱ्यानं काय केलं, ज्या घरात राहतो त्या घराच्या भिंतीच पाडून बसली. पोरायला आशा काय होती, नक्की भिंतीत म्हाताऱ्यानं 2-4 लाख रुपये ठेवले असते. म्हातारं डोक्याला हात लावतोय, पुन्हा असं असं करतोय, पुन्हा पाठीमागची भिंत दाखवली तर पाठीमागची बी पाडून टाकली.
आख म्हाताऱ्यानं जाताना घर उघड केलं तेव्हा ती चष्म्यावली मावशी समाधीच लागली काय की बिचारीला. बरं आज काही एकादशी बी नाही ना माय, आळस यायचं आहे की नाही. बोलो हर हर महादेव. महाराज 6,000चा सकाराम आला ना पळत. आणि सकाराम येऊन म्हणला ए राम्या, अरे श्याम्या काय झालं. काय म्हणला तात्या, म्हातारं बोलतच नाही, फक्त हाताचा इशारा करतय. इकडं म्हणलं तर इकडची भिंत पाडली, इकडं म्हणलं तर इकडची भिंत पाडली, पाठीमागची आखं घर उघड केलं, पण कुठं काही सापडलं. आता शेजारचा सकाराम जरा हुशार होता. तो म्हणला पोरव म्हातारं काही बोलत नाही, हा एक काम करू म्हणला, परळीला एक डॉक्टर आहे म्हणला. हो 50,000 रुपये त्याला खर्च आहे. किती? तुम्ही 50,000 रुपये जर खर्च केला ना तर तो डॉक्टर घेऊन या. म्हाताऱ्याला फक्त एक इंजेक्शन द्या. म्हातारं 1 मिनिटासाठी बोलन, पण ते जसं होतं पहिलं तसंच होईल. दोघं म्हणले 25,000 करतोत म्हणले तात्या, पण डॉक्टर भेटन का म्हणले 100%. पळतच एक जण गेला आणि परळीचा डॉक्टर आणला आणि म्हाताऱ्याला एक इंजेक्शन केलं. जसं म्हाताऱ्याला एक इंजेक्शन केलं तसं म्हातारा म्हणतं ए राम्या, ए श्याम्या, आपल्या पाठीमागची रिंगी नाही का रिंगी, तिनं जेवारी चाळायची चाळणी नेली, मी मेलो तेवढी घेऊन या. याच्यात असे काही वाग की त्यांना काहीच कळालं नाही. मी तुम्हाला विचारतो मावशो, चाळणी कितीला बसली? घर काय आपण दोघांना द्यायचं बांधून? होय, आखी जिंदगी गेली, पण महाराज चाळणी सुद्धा शेजारणीच्या घरी नाही मारताना. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, महाराज सर्व सुखाची आशा जन्म गेला, तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, पण एक मात्र कवडी कुणाला दान करू शकला नाही, मरताना घर पाडून गेला. असे माणसं जगण्यात काय मजा आहे. पटापटा त्यांना वरी जावा ना, पृथ्वीला बोजा कशामुळे देता. काय मरण सुद्धा काही माणसाला दादानो चांगलं येत नाही. बरेच जण म्हातारी म्हणती, काही जण म्हणते ते सावडायचा कार्यक्रम नसतो का, सावडायचा त्या दिवशी म्हणते म्हाताऱ्याला लय चहा प्यायची इच्छा होती, चहाचा कप ठेवा. आता येऊन पिणार आहे का डबल? हे काय करते लोक, काही सांगता येत नाही. मरण ज्या वेळेस दादानो, आणि माझ्या सगळ्या ताईबाईच्या पाया पडतो, हो कोणता तरी एक देव मनात पक्का करा बरं का माझ्या पुरुष वर्ग. एक गाऊ एवढंच नाही, रामकृष्ण हरी बसा, रामकृष्ण हरी बसा. खाते पिते नाचते गाते सतत तुम्ही देवाचं नाम चिंतन करा. परिणाम काय होईल महाराज, मरण ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला देव नेण्यासाठी येईल यमुनाई. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता महाराज नरक कितीत, नरक नाहीतच कुठं, नरक इथंच आहेत. महिनाभर बाजावा आडवं पडतंय पण मरण येत नाही. नाक मुक गळू लागले लाळा आणि शेंबुड, सोनापरी गती झाली अवघी करती हाड हाड. वजनात थुरली सून म्हाताऱ्याला चहा घेऊन जात होती, पण ती सुद्धा येईना. थोबड बघायसारखं राहिलं नाही ना. सगळे मग म्हणते कुत्र्यासारखी अवस्था होती महाराज. हाड म्हणते हाड, तरी पण देव तुम्हाला मरून देत नाही का, नरक भोगतात तुम्ही. हो, पाय मोडला असला तर त्या पायाला किडे होतात, आळ्या होतात, जीव जंतू होतात,
दुर्गंधी येते, पार लांब कोस्ट पर्यंत तुमच्या पैसे माणूस येत नाही. ह्याच्यात पचणं म्हणजे नरकात पचल्यासारखं आहे. म्हणून तुमचा शेवट चांगला व्हावा वाटत असेल तर तुम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन करा. हरे नमहा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सतत म्हणत राहा. महाराज फायदा काय होईल? एवढंच होईल, हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची अंगी झाले हरिरूप. तुमचं मरण जेव्हा जवळ येईल त्यावेळेस तुमचं सगळं शरीर हरिरूप झालं पाहिजे. आणि हरिरूप होतं कशानं दादानो? हा होतं कशानं? फक्त हरीचं चिंतन केल्यानं होतं. हर महादेव. म्हणून आपला शेवट गोड व्हावा वाटत असेल तर कथा ऐका, कीर्तन ऐका, श्रवण करा, पोथी पुराण, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, हनुमान चालिसा, सगळ्याविषयी प्रेम ठेवा, द्वंद्व ठेवू नका, गोड राहा, मस्तीत राहा. मेल्यावर लाखोंची लोकांची गर्दी अंतयात्रेला असावा असं जागा. लोकांना नवस करू नाही मरावा म्हणून, जगण्यासाठी नवस करावा. आमचे हा असणारा दादा अवश्य जगावा. का? या माणसाच्या नावावर हजारो लोक जगतात. म्हणून दादानो, अन्नदाता सुखी रहो. कुणाला तरी, आणि तुम्हाला सांगतो, स्वयंपाक भिकाऱ्यावणी बनवी जाऊ नका मावशो. बरेच नवरा बायकोलाही चॅप्टर असते. कसे असतात? हो, ताजं ताजं खायची सवय लागलेली असते. हा, घरात सुविधा भरपूर असते. हो, तुझ्या पुरतं माझ्या पुरतंच बनव. माझ्या पाया पडतो ताईच्या, एक तरी भाकर तुमच्या दुर्डीत शिल्लक असावा. हा मंत्र मरेपर्यंत विसरू नका. एक तरी भाकर. कारण सांगतो, माहिती का तुमच्या दारात कोण येईन हे तुम्हाला? सांगा ना, किस रूप में भगवान मिल जाए आप बता सकते? खूप मोठा राजा आपल्या भारत देशात होऊन गेला. जवळच्या सख्या भावानं त्याची संपत्ती खाल्ली महाराज. 2 बायका त्याला होत्या. किती? पण दुसऱ्याकडे आपले भाऊ जाऊन भेटले, त्यांना ठरवलं ह्याला सुद्धा जीवच मारायचं, याला सुद्धा जगून द्यायचं नाही. आपल्या बायका घेऊन तो जंगलात गेला. कुठं? जंगलात गेला. जंगलामध्ये दादानो लपून राहायला. पण आता खायचं काय?
म्हणून ते डाली बनवित असतात का, डाली काय म्हणतात त्याला, काही काही लोक, बरोबर आहे बरोबर आहे, त्या लोक तिथं ते जंगलाच्या दिशेला ते आणायचे साहित्य आणि ते तिथंच थांबायचे महिनाभर, त्यांना तिथं जिथं जिथं भांडवल भेटन तिथं. मग ते एका डोंगराच्या दरीमध्ये 2 बायका घेऊन राजा राहिला. पण त्या काही काळी लोकांपाशी जाऊन राजानं भीक मागितली, सांगितलं की मला कामाची गरज आहे, तुमच्या हाताखाली मी दिवसभर काम करीन आणि मला काहीतरी खायला देत जा. आता जुन्या काळामध्ये बाजरी, ज्वारी किंवा डाळीचं पीठ असायचं, म्हणून काय करायचं, त्यानं दिवसभर कष्ट करायचं आणि त्यानं एका वंजळीत किती पीठ बसतं मावलं, वंजळ म्हणजे 2 हाताची. आता ह्याच्यात 3 माणसं जगायचे. त्या वंजळीच्या पिठाने तो घरी घेऊन यायचा आणि बायकोला म्हणायचा ह्याच्यात 4-2 भाकरी बनव. आता माणसं किती, तर 3 आहेत, पण भाकरी किती सांगितल्या, 4. का सांगितल्या, पत्नीनं सांगितलं, इकीला झालता अंगावून वारं गेलत म्हणून तिला काम काही करता येत, पण एक कामाची होती, तिला सांगितलं मालकानं ह्याच्या भाकरी बनवायच्या तो 4, 3 नाही. तिनं प्रश्न केला मालकाला की का हो, एक तर पीठ थोडं कमी आहे आणि त्याच्यात तुम्ही म्हणतात की 4 भाकरी बनवा, कशा शक्य आहेत. तर ह्यानं सांगितलं काय कर, पीठ कमी तर कुठली तरी त्याच्यामध्ये भाजी टाक. आता पूर्वीच्या काळात भाजी म्हणलं तर आंबाड्याची भाजी, बरोबर आहे ना, का दुसरी होती कोणती, आंबाड्याची भाजी, फांजीची भाजी, फांजीच्या भाजीची मुटके वगैरे बनवायचे. हे कारण पीठ कमी असायचं पण भाकरीत भाजी जास्त असायची, त्याच्यामुळे 4 भाकरी व्हायच्या. किती भाकरीतल्या, 3 पैकी 1 वाढविले, किती झाल्या हिशोब लावा बर का तुम्ही. महाराज तिघानं 3 भाकरी खायच्या माऊली आणि 1 भाकर दुर्डीत ठेवायची. पत्नीनं सांगितलं मालक कशामुळे 1 भाकर ठेवतात. राजाच्या डोळ्यावाट पाणी आलं. आपण जरी जंगलात राहत असलो, जर जंगलाच्या रस्त्याने एखादा माणूस रस्ता चुकला आणि त्याला जर ही आपली झोपडी दिसली आणि ती जर आपल्या दारात आला आणि जर म्हणला काही भेटेल का तुम्हाकड, आणि जर आपल्या दुर्डीत भाकर नसेल तर हे पाप कुठं फेडायचं. आपण आलेल्या अतिथीला 1 तरी भाकरीचा घास आपल्या हातातून जावा. त्या राजानं दादानो 4 वर्षे गोरगरिबाला 1 भाकर द्यायचं पुण्य केलं महाराज. कालांतराने देव त्याच्यावर एवढा खुश झाला की विदर्भ देशातल्या राजाला सपनात जाऊन सांगितलं की अमुक जंगलामध्ये एक राजा 2 बायका घेऊन राहतोय, पण तो राजा आहे, पण त्यानं आतापर्यंत माझं नाव भजन पूजन करणाऱ्या माणसाला उपवाशी दारातून जाऊन दिलं नाही. तुझ्याकडे जेवढी संपत्ती आहे, कारण तुला पुत्र नाही आणि ही संपत्ती कोहल्या कुत्र्याच्या हवाली करण्यापेक्षा त्या राजाच्या जाऊन तू ताब्यात दी. तो राजा तुझं मरेपर्यंत नाव घेतल्याशिवाय नाही. सपनात देवानं दृष्टांत दिला आणि या राजाचा शोध लावित लावित तो महात्मा विदर्भातला राजा या राजापाशी आला आणि त्या राजाच्या दारात जाऊन म्हणला भिक्षान देई. 1 भाकर दुर्डीत होती मामा, शिल्लक सांगितलेली. काम करायचं, मुंजीबळ पीठ आणायचं, बायकोला 4 भाकरी करायला लावायच्या. ज्याच्याकडून राजाला संपत्ती भेटायची त्या राजाला 1 भाकर खाऊ घातली. उदार झाला राजा आणि तो राजा म्हणला जंगलात तू राहतो, पर्याय नाही म्हणले महाराज. अरे एवढी तुझ्या हातची भाकर गोड लागली, चल आता तुझं अन्न मी फुकट खाणार नाही, याच्या मोबदल्यात तुला खूप मोठी सत्ता देणार आहे. जेवढं राज्य होतं तेवढं दादानो त्या राजाच्या हवाली केलं. कशामुळं 1 भाकर दुर्डीत शिल्लक ठेवल्यामुळं आल्याला रात्रीला मध्यरात्रीला आउट टायमाला जो भी येत असतो का दादानो, तो तुमच्यासाठी देव असतो. म्हणून अतिथी देव भव. म्हणून आपल्याकडून या 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 पुढे या, पुढे इथे या. श्री क्षेत्र काळ भैरवनाथ मांडवा
या नगरीतील आदरणीय माझ्यावर जिवंत प्रेम करणारे आदरणीय आमचे हरिभक्तपरायण प्रभाकर दादा फड, मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आदरणीय आमचे परम मित्र ज्यांचं जिवंत प्रेम आहे माझ्यावर, आदरणीय आमचे हरीश भाऊ मुंडे, त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा आमचे आदरणीय साखरे भाऊ, बरोबर आहे का, पुन्हा आदरणीय आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज, तुम्हाला धन्यवाद. पुन्हा एक सहकारी मित्र आलेले आपल्या या श्री क्षेत्र वन मारुतीच्या सप्त्याचा उत्सव पाहण्यासाठी आलेत. एकदा टाळीच्या गजरात त्यांचं स्वागत करा. एक वर्षे कथेचा योग यांच्या म्हणजे जीवनात आलता, खूप आनंद आला. तुम्ही जसा भंडारा करतात का तसाच त्यांचा भंडारा आहे. एक काकण आगाव पण कमी नाही. बोलो हर हर महादेव. चला आपल्याला पटकून लग्न लावायचंय, टाइम बी बघावं लागेल ना, म्हणून एकदम सुंदर पैकी कुठे गेलेस तुम्ही, ते कुठे गेले यायलेत ना, तोपर्यंत थोडस चलून देतो. ऐका, सती माता हिमालय नावाच्या पर्वत राजाची कन्या म्हणून जन्माला आली. इकडे लक्ष द्या, गडबड तर नाही ना, हा बरं का. आता हे पर्वत राजा कोण आहे आणि हिमालय कोण आहे? पितूर नावाच्या राजाकडे एक कन्या होती, त्या कन्येचं नाव होतं मैना. पितूर हे विष्णू भगवंताचे अंशज, विष्णू भगवंताच्या अंशज असणाऱ्या त्या मैनेरचा हात मागितला 33 कोटी देवतांनी हिमालय नावाच्या राजासाठी. हे पितुर्देव, तुमची जी कन्या आहे ना, ही तुम्ही पर्वत राजाला देऊन टाका. पर्वताला देऊन टाकली. पर्वत राजाच्या घरी दादानो माता आदिमाई शक्ती पार्वती रूपानं प्रगट झाली. आपलं परम भाग्य, आपल्याला ह्या गोष्टी माहिती नाहीत. आपल्याला रामकथा माहिती आहे, भागवत कथा माहिती आहे, पण भगवान शंकराचं चरित्र कळणं गरजेचं आहे. ज्याचं रात्रंदिवस प्रभू रामचंद्र भजन करतात त्या महादेवांचं चरित्र कळणं गरजेचं आहे. इकडं माता पार्वतीचा जन्म झाला हिमालय पर्वताच्या पोटी, इकडं लक्ष द्या, मैनावतीच्या. आणि इकडं दादानो काय झालं, एक राक्षस पैदा झाला, त्याचं नाव आहे तारकासूर. तारकासूर नावाचा दैत्य जन्माला आल्यापासून दादानो भगवंताचं वरदान प्राप्त करून घेतलं. वरदानामध्ये एक वर मागून घेतला, या कार्तिक म्हणजे या तारकासुराचं मरण ब्रह्मदेवा कुणाच्या हातून होऊ नये. तर ब्रह्मदेव म्हणला, अरे मला मरावं लागतं, तो तू का नाही मरणार? मी तर मरणार आहे ना, म्हणून तू दुसरं काय माग. तर त्याच्या डोक्यात आलं, मला एक काम करा, म्हणला भगवान शंकराच्या ज्येष्ठ पुत्रापासून मला मरण यावा असं वरदान द्या. तथास्तु. एवढं वरदान भेटलं. जवा दादानो तारकासुरानं या पृथ्वी तलावर असा उधम वाचवला दादा, पृथ्वीवर दादानो एकही माणूस ढिला सोडला नाही. माणसाकडे संपत्ती आली म्हणजे माणसानं कसंही वागायचं नाही. 2 रुपये देवानं तुम्हाला दिले म्हणजे माणसानं चुकीचे वापरायचे नाहीत. तुमची संपत्ती तुम्ही जर चुकीच्या रस्त्यानं वापरीत असाल तर ती संपत्ती एक दिवशी तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहत नाही. लंकापती रावणाकडे संपत्ती कमी नव्हती. 16 वर्षाच्या मुलीवर नजर वाईट गेली, सगळी संपत्ती दादानो डोळ्यात देखत दुसऱ्याची झाली, करता काहीच नाही आलं. म्हणून चुकीचा पाऊल दादानो 2 रुपये आले म्हणून माणसानं वापरायचे नाहीत, पार्टी करायची नाही. हो, गलत मार्गावर पैसा खर्च करू नका. दिलंय ना बळ देवानं पैशाचं. जिथं धर्मपीठ चालू आहे, जिथं अन्नदान चालू आहे, जिथं दानपत्र चालू आहे, जिथं अनाथ आश्रम आहे, गोशाळा आहे,
गोर गरिबाला कपडे दान करा. देवानं आणि वाढदिवस करताना जरा मापात करा. पार्ट्या करते, दारू पिते, वाढदिवस लेकरच असतो. पण हो, पार्ट्या करून आईस करते. पार्टीला जेवढा पैसा खर्च करतात तेवढे जाऊन एखाद्या अनाथ आश्रमामधल्या लेकरांना कपडे घ्या. ते लेकर तुमच्या लेकराला आयुष्यभर सुखाचा आशीर्वाद देते. हा, पण केक कापून पार्टी करता तर हे चुकीचं अज्ञान पण डोक्यातून काढून टाका. नका असं करू. लय वाईट दिवस आलेत, लय वाईट काळ आहे. आणि आताच्या समाजामध्ये ज्ञान आहे पण संस्कार नाही. संस्कार नाहीत घराघरात. माईला माहित नाही आपली पोरगी काय करते, बापाला माहित नाही आपला पोरगा काय करतोय. संध्याकाळी दिवसभर दादानो रडत बसण्यापेक्षा आपली जी माणसं आहेत त्या माणसाचा विचार घ्यायचं काम करा. तो पैशानं नाही होते. घरामधले विचार तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहत नाहीत. हर हर महादेव. म्हणून जोडून तुमचे हात जोडून विनंती करतो दादानो, हो, सगळ्यात महत्वाचे संस्कार आहेत. कितीही भेटेल तर संपत्ती कामाची नाही. संपत्तीनं माणसं डोहात गेले. ज्यानं ह्या सगळ्या गोष्टीचं पालन केलं आज बी त्या माणसाचं नाव समाजात निघतंय. याचं कारण त्यानं धर्माचा पाया पक्का ठेवला. कोणी विचारतंय महाराज आपल्याला, कोण होतात 20 वर्षापूर्वी तुम्ही? कोण होतात? कुणी सुद्धा ओळखीत नव्हतं तुम्हाला. आज 4 माणसात तुमची प्रतिष्ठा वाढली. गावात तुमचं नाव मोठं आहे. 4 तरी माणसं तुम्हाला नमस्कार करतात. ही तुमची खरी श्रीमंती आहे. संपत्तीनं माणूस मोठा होत नसतो, विचारानं माणूस मोठा होतो. देवानं दिलंय आयुष्य, वापर चुकीचा केला तारकासुरानं. कुठलाही देवताला त्रस्त करून सुटलं. शेवटी सगळ्यांना विचार केला आणि ब्रह्मदेवापाशी जाऊन अर्ज टाकला, हे विधाता आम्ही जगू शकत नाहीत. भयानक असा काळ विक्राळ पैदा झालेला आहे. आणि ब्रह्मदेवानं तुम्ही वाईट केलं, तुम्ही त्याला वरदान देऊन. ब्रह्मदेव म्हणले, माझ्या जे तिजोरीत होतं ते मी वाटलं. याचा काळ नारायणाकडे गेले. नारायणानं सांगितलं फक्त याला मारू शकतो भगवान शंकर. आता भगवान शंकराकडे सगळेजण गेले. ब्रह्मदेवाला म्हणले मारू शकतो नाही, तुम्ही याला वरदान दिलंय काय ती सांगा. म्हणले महादेवाच्या ज्येष्ठ पुत्रापासून हे मारणार आहे. मग म्हणले अजून महादेवरावचं लग्न नाही, कसं मारणार आहे? बायको म्हणले सगळी सुविधा करतो. महाराज सगळ्या सुविधा करण्यासाठी सगळेजण आपापल्या विचाराने गेले. भगवान शंकराला दादानो, भगवान शंकराची समाधी भंग करायची, पण पाठवा कोण? कामदेवाला बोलवून कामदेवानं जाऊन भगवान शंकराकडे दादानो सुंदर पैकी अप्सरा घेतल्या. अप्सरा वसंत ऋतू घेतला. स्वतः कामदेव निघाले भगवान शंकराची समाधी भंग करण्यासाठी. जेव्हा नृत्य कला चालू आहे, बाण हातात घेतलेला, पुष्पक बाण हातात घेतला, बाणाचा दिशा सोडली. भगवान शंकराची समाधी भंग करण्यासाठी स्वतः कामदेव चालून आलेला आहे. बराच वेळ झाला अप्सरा नृत्य करीत आहेत. संगीतकार संगीत वाजवत आहेत. मोठमोठे दादानं नृत्य चालू आहेत. आपापल्या कलेचं प्रदर्शन करीत आहेत. कामदेव स्वतः म्हणत आहे, नाचो, गाओ, बजाव, ताला माग ताल. एक एक अप्सरा भोलेनाथाच्या अंगाभोवती प्रदक्षिणा घालीत आहे, पण काही परिणाम होत नाही. शेवटी झाडाच्या आड उभा असणाऱ्या कामदेवानं एक बाण, धनुष्याला बाण लावला आणि तो बाण दादानं सुई सुई करीत येऊन पहिला बाण लागला, महादेवाच्या छातीवर लागला. परिणाम काहीच झाला नाही. नंबर 2 बाण पडला. दुसरा बाण येऊन दादानो कंठावर लागला, कंठावर. परिणाम काही झाला नाही. आणि जेव्हा शेवटचा रोम हर्ष नावाचा पुष्पक बाण काढला
आणि भगवान शंकराच्या कपाळी म्हणजे कपाळावर म्हणजे तिसऱ्या नेत्रावर तो बाण सोडला दादानो. घरात काम करीत आहे कामदेव. बाण सुई 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 करीत आला. जसा बाण आला तसाच बाण भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रावर लागल्या बरोबर विजाचा कडकडाट झाला. ढगाला ढग पेटले गेले. धरती माता थरथर कापू लागली. आता नक्कीच निर्लय झाल्याशिवाय राहत नाही. तितक्यामध्ये सज्जनानं झाडाच्या पाठीमागे कामदेव पुष्पबाण हातात घेऊन विराजमान होता, पण थरथर कापत होता. भगवान शंकराने तिसरे नेत्र उघडल्या बरोबर तिसऱ्या नेत्रातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडल्या आणि कामदेवाला भस्मांकित करून टाकलं. 33 कोटी देवतांना हा घडलेला प्रसंग पाहिला. सगळ्याच्या देखत कामदेव जळून भस्म झाला. खूप मोठा प्रश्न पडला. 33 कोटी देवतांमध्ये चर्चा झाली, कामाला जर भस्म केलं तर जगाची सृष्टी कोण तयार करील. कामदेवाची पत्नी, तिचं नाव रती, ती धावत आली आणि सांगितली, भोलेनाथ, माझ्या पतीची काहीच अपराध नसताना तुम्ही खूप मोठं काम केलं, जाळून टाकलं माझ्या पतीला. महादेवानं सांगितलं, रडू नको तू. एक तर माझं तिसरं नेत्र कुणीच उघडीत नाही, उघडलं तर ही पृथ्वी डुबून जाते, पण जगली हे नवलमान. तुझ्या पतीला मी पुनश्च जिवंत करतो, फक्त एवढं की त्याला शरीर नसणार आहे, म्हणून कामाला शरीर नाही, म्हणून काम दिसत नाही. एवढं वरदान दिलं. रतीला समाधान वाटलं. भगवान शंकराच्या समोर दादानो संधी साधणारे 33 कोटी देवता आले. हो, काही माणसं काय करतात माहिती का, समोर नाही जात. हो, जेव्हा मेन माणूस गेटवर येईल तोपर्यंत आधी 2-4 जणाला पाठवायचं असतं, उघडा दरवाजा म्हणून. आणि गेटवर दरवाजा उघडायला मेन माणूस आला की सगळ्याच्या पुढे असतो नमस्कार करायला. परिणाम तसाच झाला. मग सगळे म्हणले, भोलेनाथ म्हणले, बराच वर्षाचा काळ गेला, काय अजून कुणाचं लग्न झालं नाही, कुठं बराती नाही, कुणाच्या लग्नात नाचण्याचा चान्स नाही भेटला. आता काय करा म्हणले, लग्न करायला तयार व्हा. बोलू नका, इकडे पहा, बस आहे खाली बस बरं का, लग्न करायला तयार व्हा. भगवान शंकर म्हणले, लग्न करायला तयार आहे, पण बायको. आता प्रश्न आहे महाराज, भेटत नाही बायको. बोलू नका, बोलू नका, बोलू नका, फक्त इकडे लक्ष द्या. भगवान विष्णू नारायण म्हणतात, प्रभू काळजी करू नका, तुमच्यासाठी सुंदर कन्या आम्ही पाहिलेली आहे. पर्वतराजेची कन्या माता पार्वतीशी तुमचा विवाह करायचा आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर म्हणले, वा, म्हणले नारायणा, बरोबर काम केलं. म्हणले, धन्यवाद धन्यवाद, तुमच्या कार्याला धन्यवाद देतो, घ्या खाली. असं म्हणल्याबरोबर सज्जनानं समाधान वाटलं भगवान शंकराला. अक्षदा वाटून घ्या. संत अक्षदा सांगितलंय, चालू ना, वाटा आपापल्या जागेवर अक्षदा वाटा. आदरणीय आपल्या मांडवा या नगरीतील आलेल्या भाविकांचं आपल्या वन मारुती सर्व तरुण मित्र मंडळीच्या वतीनं त्यांचा आलेल्यांचा सत्कार करू. यावर या दादा, दादा या, या तुम्ही सगळे काय 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 असू द्या. गाव तुम्ही म्हणा तसं. बरं येऊ द्या मग. आणा ताट आण. फोटोवाला कुठे आहे? फोटोवाला
छान वाटलं. या आदरणीय हरीश भाऊ मुंडे या. फोटो काढा माझा. काढा फोटो आमचा. राम नाही लगेच पुढून कथा आहे ना अभिषेक. हा कथा हो ना. आता एक द्या. अक्षिदा आलाय. ए यार उठ 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 वागा. तुझा राहिला ना बिचारा रुसून बसन ना मायावर.